धमकी आहे का? तसं समजावं तर. ही भवानी कोणाची गुलाम म्हणून राहणार नाही. सांग तुझ्या सरकारला. आमच्या पार्टीत ये म्हणावं. नगर अध्यक्ष बनवू. सांग तुझ्या सरकारला. ही लोकशाही आहे, लोकशाही. लोकांच्या मतानेच निवडणूक होणार. ज्यांनी देव ही संकल्पनाच नाकारली, ज्याने सुखाचा समानतेचा मार्ग दाखवला, त्यालाच याने विष्णूचा अवतार बनवला. चला ग, एक एक कटिंग चाय हो जाए. चला. उसानीकडं तुकडे तुकडे करा, त्यांचे तुकडे करा. खांडोळ्या खांडोळ्या करा. तुकडे झाले पाहिजे त्यांचे. कळलं का नाही? काका, मी येते. हे बघ भवानी, तू एकटं जाणं अजिबात बरोबर नाही. काही धोका होऊ शकतो. नाही, मी जाईन. अहो, चहा घ्या ना. तू पण घे ग. अगं, मला उशीर झालाय. भवानी, गेल्यानंतर मला फोन कर हा. आणि व्यवस्थित पोच हा. चल, येतो येतो हा बेटा. बाय. चल पार्वती. हा या. हाय काका. हाय. आहे का? आहे ना आतमध्ये. आता आला का? बर आहे आतमध्ये. चला चला. हो, मला उशीर झाला. चला बाय. ए चला चला. ओ हाय. आज सगळे इकडे? आम्ही काय सकाळी सकाळी जिम्मा फुगडी खेळायला नाही आलो इकडे. ए सांगा का? तू चुप रे निखिल. भवानी लवकर आटप, आपल्याला निघायचंय. पण कुठे? जास्त प्रश्न विचारू नको. चल लवकर, वेळ होतोय. नाही ग, आईचा फोन आलेला. घरी जावं लागेल मला. चल बंडल मारू नको. भवानी असं काय करतेस? वहिनी तुम्ही तरी सांगा ना हिला. अगं, खरंच तिच्या आईचा फोन आला होता. तिला जावं लागेल. सगळ्या प्लॅनचा सत्यानाश झाला. कसला प्लॅन? आता कसला प्लॅन? काय कसला प्लॅन? आता तूच नाही म्हटल्यावर काय सांगणार? अगं, आज आपण पिकनिकला जायचं ठरवलं होतं, म्हणूनच तुला घ्यायला आलो होतो तेच ग. तर. नाही ग, खरंच मला जावं लागेल. हाय ना, तुम्ही एन्जॉय करा. आता तूच नाही म्हटल्यावर मी कसं एन्जॉय करणार? नाही म्हणजे आम्ही कसा एन्जॉय करणार ना. भवानी, तू असली असती तर पिकनिकला किती मजा आली असती. तुम्हाला ना मी आमची गंमत सांगतो. एकदा ना शाळेमध्ये आम्ही लहान असताना ना लहानपणी आमची पिकनिक गेली होती. तेव्हा ना जत्रेत आम्ही गेलो तो पिकनिकला. खूप मोठी जत्रा भरली होती. मग काय झालं? वादळ सुरू झालं, वारं आलं, धुकं पसरलं, समोरचं काही दिसत नव्हतं. आणि मग अशा अवस्थेत माझा हात सुटला आणि अचानक मी हरवलो. पण मी बितरलो नाही. मी घाबरलो नाही. मग अचानक माझ्या समोर आला वाघ. पकडला त्याच्या शेपटाला, गरगर गरगर फिरवलं, दिला फेकून. मग अचानक मला दिसला हत्ती. पकडला त्याच्या शेपटाला, गरगर गरगर फिरवलं, दिला फेकून. आहे ना. अरे मग काय झालं? मग काय, त्या जत्रेतल्या खेळणीवाल्यानं मला खूप चोपला. असू नको, चल ना. तरी पण आम्ही जातो पिकनिकला भवानी. भवानी, पण माझ्या घरून ना मुरंबाणी चटणी आणायला विसरू नको हा. नक्की आणेन. मग बाय बाय. हॅलो, टेक केअर. बाय बाय. चला चला, बघताय का? चल चल वहिनी, मी पण निघते. खूप उशीर झालाय. चल, ओके, बाय. बाय.
बस हे अरे का बस आतमध्ये चाल आवाज बंद कर रे. चल आतमध्ये चाल का अरे का बस कोण भवानी भवानी सोडा मला नाही भवानी वाचव भवानी 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 कदमों में तेरे मेरा बस गप. ए निक्या काय रे आज असा शांत का भवानी नाही म्हणून काय रे निक्या आम्ही तुझ्या मैत्रीण नाही का आहे ना बरं बरं ठीक आहे सॉरी चुकलो भावनी नाही आली म्हणून नाराज झालो होतो आता काय करणार. बरं ठीक आहे मी तुम्हाला एक जोक सांगतो. माझा मित्र आहे ना त्याचं स्वतःचं असं मत आहे की जेव्हापासून त्याची बायको प्रायव्हेट मोबाईल कंपनीमध्ये कामाला लागली ना तेव्हापासून त्याला मुलबाळ होत नाही. म्हणजे काय गंमत होते त्याची बायको आहे ना उठता बसता चालता बोलता फक्त मोबाईलच्याच भाषेत बोलते. म्हणजे त्याच्या जवळ येते आणि पटकन मागत जाते येते जाते येते जाते. एकदा वैतागला म्हणाला हे काय करतेस काय येते जाते. त्यावर त्याची बायको त्याला म्हणाली अहो मी तुम्हाला मिस कॉल करते. फुकट मिळालेले उंदीर खायला सापाचं काय जातं वावा म्हणून फुकट मिळालेले उंदीर खायला सापाचं काय जातं आणि बसल्या बसल्या वावा म्हणायला तुमच्या बापाचं काय जातं. सॉरी चुकलो हे आता तुम्ही नाव घ्या ना उखाने हे तू घे नाव. घेते घरात होतं कपाट कपाटात होतं कवट घरात होतं कपाट कपाटात होतं कवट सोनमचा बॉयफ्रेंड बोलायला नुसताच खवट. हे मस्त नाव घेतलं हे आता तू घ्या. काली काली जुल्फों से करती हूँ अंधेरा काली काली जुल्फों से करती हूँ अंधेरा हो जाओ टकले और कर दो सवेरा. ला.
आई ग आई. एकच फाईट हवा झाली टाईट आता अन्यायाशी नाही समझोता नाही साईट एकच फाईट हवा झाली टाईट मुठ आवळली उठली स्त्री पेटली लाईट जन्म आमचा सहन करायला नाही जन्म आमचा लढायला झाला आहे डोळ्यात स्वप्न हातात धैर्य नियती बदलायला आलो आहे मान तोडतो आज आवाज भीतीला देतो आम्ही उत्तर शांत होतो म्हणून कमकुवत नाही गरज पडली तर वज्रासारखा स्वर एकच फाईट हवा झाली टाईट आता अन्यायाशी नाही समझोता नाही साईट एकच फाईट हवा झाली टाईट आता अन्यायाशी नाही समझोता नाही साईट आम्ही अबला नारी नाही आम्ही सबला नारी आहोत जखम आमच्या कहाणी झाल्या त्यातूनच क्रांती वाहत आहे